तर मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहे जिंतीमध्ये। तर इथे एक हेमाडपंथी टेम्पल आहे, ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही करमाळा तालुक्यातील जिंती ह्या इतिहास प्रसिद्ध गावामध्ये आलेलो आहोत। तर या गावामध्ये सुंदर असं उत्तर यादव काळातलं एक महादेव मंदिर आहे। तर हे महादेव मंदिर प्रत्यक्ष पाहण्यासाठी आता आपण आज जाणार आहोत। तर मंदिराच्या समोर स्वतंत्र असा नंदी मंडप आहे। तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या आकाराचा हा नंदी मंडप आहे आणि अगदी त्याच्यासमोर नक्षत्राकृतीचं सुंदर असं उत्तर यादव काळातील एक महादेव मंदिर आहे। तर मंदिर अत्यंत सुंदर आहे, नक्षीकलेनं ते संपूर्ण युक्त आहे। तर त्यात आपण प्रत्यक्ष पाहूया। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 2 पायऱ्या समोर चढाव्या लागतात। त्याच्यामध्ये आल्यानंतर हा मंदिराचा मुखमंडप दिसून येतो आणि ह्या मुखमंडपामध्ये दोन्ही बाजूला बसण्यासाठी कक्षासनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, आतमध्ये आल्यानंतर हा मंदिराचा सभामंडप आहे। सभामंडपामध्ये अनेक स्तंभ आहेत आणि ह्या सुंदर अशा स्तंभावर हा सभामंडप सुशोभित केलेला आहे। सभामंडपाच्या मध्यभागी वर छतास सुंदर एक पुष्प अखंडपणे कोरलेलं आहे आणि पाहू शकता, आज सुद्धा हे मंदिर अत्यंत सुस्थितीत आहे। अनेक ठिकाणी ह्या छोट्या म्हणजे एक रचना दिसून येते, याच्यावर दीप लावण्यासाठी ही केलेली रचना आहे। तर हे एका साईडला 3 आणि ह्या समोरच्या बाजूला 3 असे 6 दीप कुंभ त्यांनी तयार केलेले आहे। आणि इथं पुढे आल्यानंतर एक मोठा असं शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळतं। शिवलिंगाच्या समोर अंतराळ ग्रहामध्ये जाण्याचा हा मार्ग आहे आणि त्याच्या बाजूला सुंदर असं एका कट्ट्यावर गणरायांची रेखीव अशी मूर्ती विराजमान करण्यात आलेली आहे। आता आपण हे सर्व पाहून सभामंडपातून अंतराळामध्ये प्रवेश करणार आहोत। अंतराळ म्हणजे मंदिराच्या सभामंडप आणि गर्भगृहाला जोडणारा मधला भाग। तर आता आपण मधल्या भागामध्ये जाणार आहोत। हे आपण अंतराळामध्ये आलेलो आहोत। वर सुद्धा सिलिंग बघा अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे। आज उंच पण केलेलं आहे। एका साईडला एक छोटी देवळी दिसते आणि हे मुख्य मंदिराच्या गर्भगृहाच्या वरचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यामध्ये ललाट बिंबावर सुंदर असं गणपतीचं शिल्प कोरण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये मूळ गर्भगृहात भव्य आकाराचं अत्यंत रेखीव असं शिवलिंग पाहायला मिळतं। हे मंदिर वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून पाहता येतं। जर जिंतीमध्ये जर कधी आलात तर जरूर पेठ परिसरामध्ये हे मंदिर विराजमान आहे। सर्वांनी यावं, पाहावं, असं हे मंदिर वैभवशाली। तर मित्रांनो, इथे एक देवळी आहे, पाहू शकता, आणि दगडाचं पंथी आहे। त्याचप्रमाणे या बाजूलाही एक आहे। इथे शिवजी आहेत, पाहू शकता। चला दर्शन घेऊयात। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। आणि सिलिंग काही ह्या प्रकारचं आहे। तर मित्रांनो, बाहेरून मंदिर काही असं दिसतं मागच्या बाजूनी।
तर मित्रांनो, हा वाला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.